मोरपी श्रीकृष्ण कथेचा भाग 99. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. माझे सद्गुरू परमसंत श्री ठाकरसिंगजी महाराज, परमसंत श्री बलजीतसिंगजी महाराज यांच्या चरणकमळाला माझा कोटी कोटी नमस्कार. सच्चिदानंदरूप आनंदरूप परमानंद देणाऱ्या श्री राधाकृष्णाच्या चरणकमळाला कोटी कोटी वंदन. श्रोते हो, तुम्हाला माझा नमस्कार. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री राधे श्री राधे. कालपर्यंत आपण कथा श्रवण केली. जरासंधानी मथुरा नगरीवरती 17 वेळा स्वाऱ्या केलेल्या होत्या. वारंवार तो पराभूत होत होता, अपमानित झालेला होता, ठेचकाळून निघालेला होता. तरी पण मात्र त्याच्यातला माणूस मात्र जागा झालेला नव्हता. डिवचलेल्या सापासारखा चवताळत होता. बलरामाने कृष्णाला सांगितलेलं होतं की याला पुरतच संपवायचं, परंतु कृष्णाने दया दाखवलेली होती आणि हा जरासंध तो मात्र यादवांचा सूड घेण्याच्या योजना आखत होता. जरासंधाने अनेक राजांबरोबर संगनमत करून 23 अक्षनी सेना जमा केलेली होती. काल यवनाबरोबर संगनमत केलेलं होतं. जरासंध मथुरा नगरीवरती काल यवनाला घेऊन आक्रमण करणाऱ्याची वार्ता मथुरा नगरीमध्ये वाऱ्यासारखी पसरलेली होती. या काल यवनाला ब्रह्मदेवानी वरदान दिलेलं होतं की यदुवंशातील कोणीही तुझं वध करू शकणार नाही. त्यामुळे शक्तीपेक्षा युक्ती हा मार्गच योजायचा होता. कृष्णाने वंशीयांचं रक्षण करण्याकरता, या यदुकुळाचं रक्षण करण्याकरता सागराला प्रार्थना केली. हे सागर देवता, या सर्वांचं रक्षण करण्याकरता तू मला जागा दे. पश्चिम सागर किनाऱ्यावरती असलेलं ते जम्बूद्वीप, तिथे सागराने प्रभूला जागा दिली. हा तर जगताचा निर्माता, परंतु त्याची ही एवढी त्याच्यातलं नम्रता, ती नम्रता खरंच शिकण्यासारखी आहे. ईश्वर असून सुद्धा तो सागराला नम्र झाला, त्याला प्रार्थना करू लागला. सागरानेही पण श्रीकृष्ण परमात्म्याची प्रार्थना केली. हे प्रभो, माझं हे सौभाग्य म्हटलं आणि विश्वकर्म्याला श्रीकृष्णाने आज्ञा दिली की या सागरामध्ये तू सुंदरसं दीप निर्माण कर, म्हणजे द्वारिका नगरी, की ती ब्रह्मविद्येची नगरी. प्रत्येक द्वारावरती भगवंतच रक्षण करणार. ही देहरूपी नगरी द्वारिका नगरी, या द्वारिका नगरीवरती ईश्वराचंच रक्षण असतं. प्रत्येक इंद्रियरूपी पुष्प ईश्वराला समर्पित केले म्हणजे ही देहरूपी द्वारिका ती सुरक्षित असते. जो कोणी आपल्या या देहरूपी द्वारिकेचा रथ ईश्वराला समर्पित करतो तो सायुज्य मोक्षाला जाऊन पोचतो. त्याला सुगम पंथाची प्राप्ती होत असते. असा हा परमात्मा प्रत्येक इंद्रियांमध्ये व्याप्त राहिला म्हणजे तो जीवात्मा जिथे कुठे असेल आहे तिथे तो सुरक्षित राहतो. ब्रह्मदेवानी स्वर्गापेक्षाही सुंदर अशी ती द्वारिका नगरी निर्माण केलेली होती. त्या इतकी भव्य होती की तिचं द्वार कुठे आहे हे काही कळेना, म्हणून त्याला द्वारिका हे नाव पडलं. भगवंतानी या यदुवंशीयांना रातोरात वैष्णवी मायेद्वारे, योग मायेद्वारे त्यांना अशी काही मोहिनी घातली आणि मथुरेवरून या सर्व यादवांना द्वारिका नगरीमध्ये सुरक्षित पोचवलेलं होतं. धक्काही लागला नाही हो या यादवांना. आणि आता मात्र हा काल यव्वन मथुरा नगरीवरती तो आक्रमण करायला आलेला होता. कृष्णाने मथुरा नगरीचे पूर्ण द्वार मोकळे सोडलेले होते. काल यवन जरासंध यांनी वेढा घातला, परंतु तिथे तर कोणीच नव्हतं.
कृष्णाला पाहिलं आणि बलरामाला पाहिलं. देवदेवतांनाही हे दृश्य पाहून स्वर्गातनं 2 रथ तिथे आले. एका रथामध्ये शंखचक्र गदा होते, तर दुसऱ्या रथामध्ये हल आणि मुसळ होतं. हल आणि मुसळवाला रथ तो बलरामाने घेतला आणि शंखचक्र गदा ज्या रथामध्ये होते तो श्रीकृष्णाने घेतला. श्रीकृष्णाची ही सुंदरशी राजसलीला आहे. आणि हा कालयव्वन त्याच्याबरोबर युद्ध करायचं, परंतु ब्रह्मदेवाच्या वरदानाचा मानही राखला पाहिजे. कृष्णाने तो रथ आणि ती आयुध तिथेच सोडून दिली आणि कृष्ण पळू लागला. हो, असा पळत होता तो पिवळा पितांबरधारी कृष्ण की त्याच्या गळ्यातली ती वैजयंती माळा, डोक्यावरती असलेले ते किरीट कुंडल, कानातले ते कुंडलही सुंदर अगदी वाऱ्याच्या वेगाने डुलत होते आणि भगवंताचं ते रूपही मोठं सुंदर दिसत होतं. त्याच्या खांद्यावरचा तो निळा निळा शेला तर फारच खुलून दिसत होता. तो कालयव्वन कृष्णाच्या मागे मागे धावू लागला. आता कृष्ण सोसाट्याच्या वाऱ्याने इतका धावू लागला की हा प्रवर्षण पर्वताकडे गेला. हा प्रवर्षण पर्वत आहे तरी काय, की प्रवर्षण पर्वत म्हणजे भक्तीचा पर्वत आहे, की ज्या वेळेला आपल्या जीवनरूपी नगरीमध्ये कालयव्वनाची अवस्था येते, कालयव्वन येऊन ठपकतो, त्यावेळेला आपण अशी काही भक्ती करावी की तो कालयव्वन तो जळून राख व्हावा. म्हणजे हे जीवन भक्तिमय झालं म्हणजे ज्वरा अवस्था आणि तो मृत्यूसुद्धा तिथे टिकाव लागू शकत नाही. त्याचा अंत होतो, तोच थकून पळून जातो आणि जळून राख होतो. असा तो प्रवर्षण पर्वत, की ज्या प्रवर्षणा पर्वतावरती भक्तीचा मुसळधार पाऊस धो 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 सर्वत्र पडतो. आणि काय सांगावं की आनंदाचे मौक्तिकांचा संपूर्ण वर्षाव करतो. त्या प्रवर्षण पर्वतावरती गुहेमध्ये मुचुकुंद नावाचा राजा तो साधना करत होता. हा मुचुकुंद राजा, त्या मुचुकुंद राजाने इंद्राला सहाय्य केलं होतं देव दानव युद्धामध्ये. युद्ध करून करून मुचुकुंद राजा थकलेला होता. त्यांनी इंद्राला म्हटलेलं होतं की प्रभो, मला विश्रांतीची आवश्यकता आहे, माझ्या झोपेमध्ये कोणी खंड करू नये. तेव्हा इंद्राने वरदान दिलं की जो कोणी तुझी झोप मोड करेल आहे तो तुझी दृष्टी पडता क्षणी जळून राख होईल आहे. कृष्णाला हे सर्वच माहिती होतं. तो तर विधाताच आहे. सर्व सृष्टीचा समाचार त्याला तर ठाऊकच असतो. आणि म्हणून कृष्णाने हे जाणलं आणि भगवान कृष्ण प्रवर्षण पर्वतावरती गेले. की शक्तीपेक्षा युक्ती ही फारच श्रेष्ठ असते. हो, आणि हा भगवंत तर लीलाधारीच आहे. लैलम लायते लीला, की जगताच्या कल्याणाकरता हा लीलाधारी भगवंत किती गोड गोड लीला करून सर्व जगताचं रक्षण करतो. कृष्णाने आपला तो भरजरी निळा निळा शेला राजा मुचुकुंदाच्या अंगावरती पांघरलं. थोर त्याचं भाग्य की भगवंताचा शेला त्याला पांघरायला मिळाला. आणि तेवढ्यामध्ये तो कालयव्वन धापा टाकत टाकत त्या प्रवर्षण पर्वतावरती आला. कृष्ण काही दिसेच ना, परंतु प्रकाशाने लखलख असा तो प्रवर्षण पर्वत उजळून निघाला. ईश्वर प्रकाशमय आहे आणि तिथे त्याला तो कृष्ण दिसला. त्याला वाटलं की हा झोपलेला जो आहे की त्याच्या अंगावरती हा भरजरी शेला जो आहे तो कृष्णच आहे. आणि त्या कालयव्वनाने, मूर्ख कालयव्वनाने मुचुकुंद राजाला धडाम धडाम पायाने ठोकर मारली. मुचुकुंद राजाची झोप मोड झाली. मुचुकुंद राजाने ते अंगावरचं वस्त्र दूर सारलं, डोळे उघडून पाहिले. बघतो तर काय कालयव्वन, काळा धिप्पाड असा तो कालयव्वन त्याला दिसला. आणि मुचुकुंद राजाच्या त्या दिव्य दृष्टीने कालयव्वन रूपी तो दैत्य तिथेच गतप्राण झाला. तो नाहीसा झाला, जळून राख झाला. कालयव्वनाचा अंत झाला. सर्वत्र आनंदी आनंद झाला. आणि आता मात्र मुचुकुंद राजा पाहत होता की हे वस्त्र कुणाचं आहे. तिथे भगवान कृष्ण अवतरलेले आहे. मुचुकुंद राजाला शंखचक्र गदाधारी
चतुर्भुज नारायणाच्या रूपामध्ये श्रीहरींनी दर्शन दिलेलं होतं. मुचुकुंद राजा धन्य धन्य झाला. मुचुकुंद राजाने भगवंताची स्तुती गायलेली आहे. हे प्रभो, हे प्रभो, माझं अज्ञान दूर कर. मी हा संपूर्ण संसारात बुडलेला माझ्या या सकल इंद्रियांना भक्तीचं वळण लागू दे. क्षणोक्षणी ठाई ठाई हे भगवंता तुझंच नाम माझ्या ओठावरती येऊ दे. माझं हे जीवन सार्थकी लागू दे. 84चा फेरा पूर्ण कर भगवंता. हा नरदेह हा उजळून निघू दे. भगवंताची स्तुती गातो आहे आणि म्हणतो आहे, नारायणं निराकारं नरवीरं नरोत्तरं नृसिंहनागनाथं च तं वंदे नरकांतकं. भगवंतांनी परिचय दिलेला आहे की हे मुचुकुंदा, मी वृष्णीकुळामध्ये जन्माला आलेला आहे, कंसाचा वध केलेला आहे आणि माझ्याच योजनेने हा काल यौवन पण संपलेला आहे. भगवंत आता 2 हाताचे कृष्ण झालेले आहे. कृष्णाच्या रूपातही मुचुकुंद राजाला दर्शन झालं. मुचुकुंद राजाने वरदान मागितलं होतं. तेव्हा भगवंत म्हणाले की तू क्षत्रिय धर्माचं पालन करताना तुझ्याकडनं अनेकांचा वध झाला. तुझी ही इच्छा पुढच्या जन्मामध्ये नक्कीच पूर्ण होईल आहे. श्रीकृष्ण परमात्म्याच्या कृपेने हाच मुचुकुंद राजा कलियुगामध्ये नरसिंह मेहताच्या रूपाने ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला आणि द्वारकाधीश भगवंताचा परमभक्त म्हणून, सर्व परमभक्त परमसंत म्हणून सर्व त्यांची ख्याती सर्वत्र पसरलेली आहे की तो नरसिंह मेहता की जन्माला आला तेव्हा मुका होता आणि त्यांनी शंकराची प्रार्थना केली. शिव भगवंत प्रसन्न झाले आणि शिवानी त्या नरसिंह मेहताला वरदान मागायला सांगितलेलं होतं, वाणी दिलेली होती. भगवंता मला काय कळतं, तुला जे आवडतं ना तेच तू मला दे. तेव्हा भगवान शंकराने नरसिंह मेहत्याला सुंदरशी रास क्रीडेचं दर्शन दाखवलेलं होतं. त्या रास झुल्यावरती झोपाळ्यावरती उंच उंच झोके घेणारा भगवंत राधा राणीबरोबर ती रासमंडलामध्ये झोका घेतो आहे. हे दृश्य, या दृश्याचं परमदान भगवंताने दिलेलं होतं. असा हा नरसिंह मेहता की भगवंताच्या कृपेने तो सर्वत्र प्रसिद्ध झालेला आहे. आणि इकडे मात्र तिथे जरासंध आला. जरासंध बघतो आहे की असंख्य सेनेबरोबर आलेला आहे. असंख्य त्याची सेना मरून पडलेली होती. हो, इतक्या दूरचा प्रवास करता करता की बरेच दिवस झालेले होते. तरीही पण जरासंध मात्र प्रवर्षण पर्वतापर्यंत पोचायला, एवढी सेना घेऊन यायला त्याला वेळ लागलेला होता. आणि तो शोधत होता की काल यव्वन कुठे आहे. कृष्ण म्हणाला, अरे जरासंधा, तो काल यव्वन जळून राख झाला, तो मेला म्हणे. आता मात्र जरासंध चवताळलेला होता. असं आहे काय म्हणून त्यांनी प्रवर्षण पर्वताला चौफेर असा अगदी आग लावलेली होती. मुचुकुंद राजा मात्र बद्रिकाश्रमामध्ये तो साधना करायला गेलेला होता. बलराम आणि कृष्ण प्रवर्षण पर्वतावरती होते. कृष्णाने गरुडाचं स्मरण केलं आणि गरुड तिथे आलेले आहे. वायू वेगाने कृष्ण आणि बलराम द्वारिका नगरीमध्ये सुरक्षित येऊन पोचले. प्रवर्षण पर्वत जळला हो, जणू काही यज्ञ कुंडामध्ये आहुती टाकली आणि भगवंत प्रसन्न झाले की जो कोणी साधना करतो त्यास ती साधना ती वाया जात नाही, तर त्या साधकाला भगवंताची प्राप्ती होत असते. अशी ती द्वारिका नगरी. त्या द्वारिका नगरीमध्ये बलराम आणि श्रीकृष्णाचं आगमन झालेलं होतं आणि त्यामुळे द्वारिका नगरीमधले सर्व यादव त्यांनी श्रीकृष्णाचा सत्कार केलेला होता, जय जयकार केलेला होता. भगवंत आता द्वारिकाधीश झालेले आहे आणि बोलो द्वारिकाधीश भगवान की जय. आणि या द्वारिका नगरीमध्ये ते सर्वत्र आनंदाने राहत होते. जरासंध थकला आणि परत माघार घेऊन तो मगध देशामध्ये गेला. श्रीकृष्णाने मथुरा नगरीवरून आवश्यक असणारी ती सामग्री ते त्या द्वारिका नगरीमध्ये घेऊन आले. आता मात्र कृष्णाला वाटत होतं की बलरामाचं लग्न व्हावं म्हणजे माझी लाईन क्लिअर होईल आहे. आता मोठ्याचं नाही झालं तर माझं कसं व्हायचं, त्यालाही घाई लागली होती ना. आणि इकडे मात्र की तो रेवत राजा
कुशस्थलीचा म्हणतात, कोणी अनार्त देशीचा म्हणतात. रेवत राजाची कन्या रेवती ही उपवर झालेली होती. सुंदर होती, सुस्वभावी होती. रेवत राजांनी स्वयंवर रचलेलं होतं. काशी नरेश तिथे आलेले होते की त्यांनी नजराणा आणलेला होता. शुभशकून देण्याकरता त्या रेवताच्या नगरीमध्ये आलेले होते. रेवत राजा म्हणाला की जी तुमची सून आहे तिला तुम्ही एकदा बघून तर घ्या. त्यावरती काशी नरेश म्हणाला की तुम्ही एवढे सुसंस्कारी तर तुमची मुलगी ही नक्कीच संस्कारी असेल आहे. परंतु रेवत राजाने सांगितलं की तुमच्या सुनेला तुमच्या हाताने तुम्ही हा नजराणा द्या. रेवतीचं आगमन तिथे झालेलं आहे आणि रेवतीला पाहिल्यानंतर तो काशी नरेश म्हणाला की असुरी ही कन्या आहे. 21 फुटाची ती रेवती. तिला पाहून काशी नरेशांनी जे संबंध जोडायचे ते तोडले. रेवती दुःखी झाली. आता मात्र रेवत राजा ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले की माझ्या कन्येला तुम्ही जन्माला घातलं, परंतु हिच्या जन्म भाग्यामध्ये काय आहे बरं, हिचा पती कोण होणार आहे. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की वृष्णी कुळामध्ये बलराम म्हणून जो वसुदेवाचा पुत्र आहे तो हिच्याकरता यथायोग्य वर म्हणून यथायोग्य आहे. तिच्याबरोबर तुम्ही हिचा विवाह करा, म्हणजे तिला आनंद होईल आहे. हे दोघंही पण आनंदित राहील आहे. आणि रेवत राजाला आनंद झालेला होता. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरनं रेवत राजाने हे सर्व मान्य केलं आणि त्यांनी आपल्या मुलीचं स्थळ त्या याला बलरामाकरता सांगण्याकरता ते वसुदेवाकडे गेले. वसुदेवालाही ते स्थळ मान्य झालेलं होतं. श्रोते हो, उद्या आपण बाकीची कथा श्रवण करू. श्रीहरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. स्वरचना प्रमोदराव गौरशेट्टीवार. जय श्री कृष्ण.